दूध गंगेच्या तीराला या देवाच्या पांढरीला सिद्ध नेरली या गावाला सिद्ध देव बसले गादीला या देवाच्या पांढरीला बिरुदेव हो गादीला आष्ट्याचा देव बिरदेव गादीला गावाच्या हो बदाला सिद्धनाथ हो गादीला सिद्धेश्वर आहे हो गादीला लहान थोर भक्त जाती शरण देवाला देव पावतो नवसाला सदैव देव मेंढीच्या पाठीला मेंढी मेंढक्याच्या पाठीला मेंढी मेंढक्याच्या पाठीला त्याच्यावर सारा खेळ हो चालला धन घर या कुळाला माझ्या देवाच हो बिरद शेळी आणि हो मेंढर राखण्यास मेंढक तयार आली मेंढक तयार सेवा लागली भगवंतांना दिलेल्या देणगीची करीत ऊन पाऊस हो वारा काट आणि हो कुट्याता पायामध्ये हो बोचून करती मेंढीची हो सेवा करती मेंढीची हो सेवा मेंढी मेंढक्याला आशीर्वाद पाठीला बिरुदेव आहे सदैव पाठीला सिद्ध निर्लीची मेंढक जातात चारणीला सांगोला मंगळ वेळा भागाला चारणी हो करण्याला घरदार कुटुंब सोडून हो सारे मेंढी माऊलीसाठी जातात चारणीला त्या देवाचं वरदान पाठीला बिरुदेवाचं वरदान शिराला मेंढी माऊलीचा आशीर्वाद पाठीला थाप मार डिंबाऱ्या ढोलाला सुंबराने मांडले या मांडले मैदानाच्या जाग्याला या जाग्याला कुणाला या कुणाला सिद्धेश्वर देवाला या देवाला बिरोबाया देवाला या देवाला देवाचे रे वंदुने या वंदुने या गावाला भन भाव जोड्याला बिरू दोघाला बिरू दोघाला भाजले या गावाला महालिंग रायाला तुलसीद देवाला देवचरण वंदून देवचरण वंदून मी जातो माझ्या वाटेला ववी तुकड्याला गेला या सगळे हाल मताला गावाया
अक्का मायवा एरंडपूर नगराच्या गावच्या शिवला जवळ आली त्या वेळेला असणाऱ्या शिवच्या माळावरती बन्नीच्या झाडाच्या बुंद्याला असणारी बन्नीच्या झाडाला बसली होती. त्या बुंद्याच्या झाडाच्या जवळ बाजूला बसलेले असायला एवढ्या वेळेत काय प्रकार गेला असा रात्री वेळेला गावामध्ये असणारी गाई रुक गाई राखणारी पोरं बारका गाय राखी गुराखी पोरं निघून आली होती. असणारी गाई गुरं राखत बाबा त्या जाग्याला पाहिलं एक बरका कोण असल्या मावशी म्हणून काका म्हणून लागलं उत्तर विचारायला का कशाच्या कारण तुम्ही येणं केलं आमच्या या गावाला काय लागली त्या पोरांनी बोलताना एवढ्या वेळेला बोलायला लागली लागली बंधू याचे सोगाई सोगाई सोधे बाबा घेण्याला तुमच्या गावाला गावाला बंधूसाठी सोगई सोडण्याला 9 लाख चाईंग 18 लाख बालिंग उभा खानदेश आडवा मानदेश सर्व सार पृथ्वी प्रदक्षिणा घालून आलो तुमच्या एर्णपूर गावाला. बंधूसारखी सोगई आणि माझ्यासारखी भावजन हाई घावत बर का त्या जाग्याला बोलायला बोलतेल्या वेळेला काय झालं त्यातरी वेळेला का भिवू नको जीवाला गावाच्या मदाला एरंगुती राह्याचा वाडा आहे. त्या एरंगुती राह्याला असणाऱ्या पोटी 7 मुली आहेत. त्या 7 मुलीपैकी एक तुला पसंत पडेल आणि म्हणून तू बाबा निघून जा असणाऱ्या एरंगुती राह्याच्या वाड्याला त्या वेळेला मानराची बोलायला त्या तरी बोलतेल्या जागला काय प्रकार घडलेला असायला खून लागली सांगायला बघायला सांगायला आणि सोन्या याची चौकट या बघाया चौकट आणि चांदी याचा उंबरा या बघाया उंबरा मोठ्या याचं तोरण या बघाया तोरण पुढल्या बाजूला पालकाला आहे बघा पुढे लागली होती गाई गुर राखी पोर लागली अक्का मायवाला खून कशी सांगायला अरे बाबा खून कशी लागली सांगायला एवढ्या तरी चांगला सोन्याची चौकट चांदीचा उमरा आणि असणारी मोत्याचं बरे का तोरण असणाऱ्या गावामध्ये घराच्या पुढल्या बाजूला पिंपळाचं झाड आणि पिंपळाच्या झाडाला पालकटा उगवता पुढा दक्षिण दरवाजा त्या जाग्याला कुणाला खून सांगलेला त्याला एवढ्या
खुणान खून पटायला निघून गेली वाटचाल करत असणाऱ्या एरणपुरती नगराला लागली होती गल्हवटरातनं फिरत फिरत निघून गेली अक्का माहेवा गावच्या मदाला सांगितल्या तसं बरं का लागली होती खुणाने खून बाबा पटायला त्यावेळेला आजी बाबा कुणाला खून पटलेला हसायला एवढ्या काय पलकार गेला त्यात्री जाग्या अक्का माझी माहेवा वे गावाया गावाच्या मदाला वे जसं त्या वेळेला गावाच्या मदाला गेली जसं गाई गुऱ्या पोरानं खुणानं खून सांगितलं तसं बरं का त्या वाड्याला उगवता दरवाजा म्हणजे उगवता पुढा दक्षिण दरवाजा सोन्याची चौकट सोन्याचं उंबर चौकट सोन्याची चौकट चांदीचा उंबरा आणि असणारं मोत्याचं बरं का तोरानं त्या वेळेला हातचा बाबा दिसलेला हसायला दिसल्या भूती म्हणली काय त्यात्री जाग्याला पुढं बाबा असणारं पिंपळाचं झाड पार कट्टा खुनानं खून पटली निघून गेली दरवाजाच्या तोंडाला हा काही लागली होती असणाऱ्या एरणगोती दादाला मारायला आजी हा काळी आळ मारताना एवढ्याच काय पलकार गेला त्यात्री आवडी निघून भेगा आला यावरे एरणगोती राया बी जसं त्या वेळेला हाक नाही मारली तसं एरंगती राजा निघून आला होता बाहिल्या बाजूला त्या वेळेला आता बाबा बाहेरल्या बाजूला निघून आल्याबरोबर काय नजरा पडला त्यात्री जाग्याला जसं बाहेर पाहिलं नेत्रानं तसं बरं का असणारी हक्का मायवा नजरस पडायला कोण कुठून आली एवढं म्हणल्यानंतर चिखली सुर नघाची मी हक्का मायवा बंधू बिरापाची बहीण बरं का त्या वेळेला आजी बाबा कुणाला खून सांगितल्याबरोबर माझा विचार काय केला त्यात्री गरीबा घरी कशी गंगा लुटली म्हणून एरंगुती राया निघून गेला आतल्या भागाला असणाऱ्याच आतल्या भागाला गेला आणि आपल्या राणीला लागला होता सांगायला असणाऱ्या त्या मातेला असणाऱ्या ओवाळण्यासाठी आरतीचं ताट आणि घास मुटकं तयार बाबा करत्या वेळेला म्हणून सांगितल्या बुरबुरतीची राणी बाबा घास मुटक्या पंचारती घेऊन आली त्यात्री वेळेला जसं पंचारती पाझूर बाबा त्या वेळेला निघून आली होती असणाऱ्या दरवाजाच्या तोंडाला हळदी कुकवाचा महान द्यायला असणारे घास मुटकं उजवीकडे डावीकडे टाकायला पायी पायी मी येईन तिन निर्लीला डोळ भरून रूप पायी नागोल्या संघाने गावाला डोळ भरून बिरदेव पायीन
सिंदरी गावाला डोल भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन सिंदरी गावाला डोल भरून बिरदेव पाहिन खांद्यावर घोंगडी हातात काठी देव दैव भगताचा पाठी खांद्यावर घोंगडी हातात काठी देव दैव भगताचा पाठी कपाळाला भंडारा हाया बिरुदेवा डोळ भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन सिंदरी गावाला डोळ भरून बिरदेव पाहिन महिमा थोडे पवन झालं तुझं निरली गाव आगाद लीला महिमा थोडे पवन तीर्थ महान बिरुदेवा रे डोळ भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन सिंदरी गावाला बिरुदेव रे पाहिन मेंढक्याला मेंढी माऊलीचा छंद लागला अरे छंद लागला मेंढक्याला मेंढी माऊलीचा छंद लागला अरे लई नाही जीवा परी कहर लागला मेंढी माऊली तुझा छंद लागला यानंतर 20 उतार नागाव